नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की संकर्षण हा आकाशच्या रूममध्ये आलेला असतो. त्याला आकाशचं चेकअप करायचं असतं कारण संकर्षणचा तो पेशंट आहे, त्यामुळे संकर्षण तिथे आलेला असतो. संकर्षण जेव्हा आकाशच्या रूममध्ये येतो तेव्हा तिथे बोलायला सुरुवात करतो. आकाशला तो म्हणत असतो की तू खुनी आहेस, हे सगळं तू केलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. संकर्षण आरोपावर आरोप करत असतो. आकाशला मात्र कळतच नसतं की मी काय केलंय, म्हणजे माझ्यावरती काय आरोप केले जात आहेत, यामध्ये माझा काय दोष आहे, हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. आकाश म्हणतो मी काय केलेलं आहे, मी काहीच केलेलं नाहीये, असं आकाश बोलत असतो. तेव्हा मात्र संकर्षण म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झालेल्या आहेत. त्या गाडीमध्ये माझी बायको होती आणि मी होतो, तुमच्यामुळे माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि माझी बायको देवाघरी गेलेली आहे. या सगळ्याला जबाबदार कोण, हा प्रश्न संकर्षणने आकाशला विचारलेला असतो. आणि आकाश मात्र डोक्याला हात लावून बसतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, मी काय केलेलं आहे. आणि मग नर्स इकडे संकर्षणला विचारते तेव्हा संकर्षण भानावर येतो आणि त्याच्या लक्षात येतं की नाही, याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे, याच्यामध्ये काहीतरी वेगळा गोंधळ झालेला आहे. ही गोष्ट इकडे संकर्षणच्या लक्षात येते. त्याचबरोबर संकर्षण आता भानावर येतो आणि मग पुन्हा आकाशच्या समोर येतो. मग आकाश मात्र इकडे बसलेला असतो. आकाशच्या डोक्यात एकच सुरू असतं आणि ते म्हणजे आकाश म्हणत असतो की नाही, काहीतरी असं आहे. आणि आकाशच्या डोक्यात एकच विचार सुरू आहे. संकर्षण मात्र एकाच गोष्टीचा विचार करत आहे की माझ्या बायकोचा खून या व्यक्तीनं केलेला आहे, या व्यक्तीला मी सोडणार नाही, एवढंच या संकर्षणच्या डोक्यात आहे. आणि इकडे अथर्व आणि मानसी दोघंही बाहेर असतात. ते भूमीला फोन लावत असतात, परंतु भूमीचा फोन काही लागत नसतो. भूमीचा फोन का लागत नाहीये हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. इकडे आकाश जो आहे तो फक्त भूमीची आठवण काढत आहे. मानसी म्हणत असते की अथर्व नक्की काय झालेलं आहे, मला ना कळतच नाहीये, म्हणजे भूमिताईचं नक्की काय चाललंय, या सगळ्याचा काय अर्थ लावायचाय, हा प्रश्न इकडे मानसी अथर्वला विचारत असते. आणि अथर्वला मात्र कळतच नसतं. अथर्व म्हणतो नक्की काय आहे, कुठे भूमिताई. आणि तेवढ्यातच भूमी तिथून घेऊन क्षितिजाला निघत असते. आणि जेव्हा क्षितिजाला घेऊन भूमी चाललेली असते तेव्हा मात्र क्षितिजा रडायला सुरुवात करते. आणि इकडे मानसी म्हणते की अथर्व तू ऐकलंस का, आता कोणाचा आवाज होता, असं म्हटल्याबरोबर अथर्व म्हणतो क्षितिजाचा. मानसी म्हणते हो क्षितिजाचा, ताई इथं आली, ताईचा आवाज, ताई आपल्या बाजूलाच आहे, असं मानसी बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अथर्व आणि मानसी दोघंही त्या दिशेने जाऊ लागतात. त्यांना क्षितिजाचा आवाज आलेला असतो म्हणून दोघंही त्या दिशेला जात असतात. तेव्हा मात्र मानसी जी आहे ती अथर्वला म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी असणार आहे. मग इकडे पाहायला मिळतं की संकर्षण हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो आकाश सोबत बोलत असतो. मग आकाश त्याला विचारतो तेव्हा इकडे नर्स सांगतात की हे न्यूरोसर्जन आहेत संकर्षण अधिकारी, आणि संकर्षण अधिकारी यांनीच तुमचं ऑपरेशन केलेलं आहे. आकाश म्हणत असतो की खरंच थँक्यू डॉक्टर, मी तुमचा खूप खूप आभारी आहे, तुम्ही देवासारखे धावून आला, तुम्ही मला नवीन जन्म दिलेला आहे, माझं कुटुंब परत दिलेलं आहे. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की नाही, मी एवढं काही केलेलं नाही आहे, ते माझं काम आहे आणि माझं काम म्हणून मी सर्जरी केलेली आहे आणि त्याची फीही एवढी मोठी घेतलेली आहे. तेव्हा रागिनी इकडे म्हणत असते आता हा काय सगळंच इथं सांगून टाकणार आहे की काय, हे रागिनीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि आकाशला ती म्हणत असते की अरे आकाश जरा शांत हो. मग आकाशला त्रास होत असतो. तेव्हा मात्र संकर्षण इकडे बोलत असतो की आणखी भरपूर त्रास सहन करावा लागणार आहे. अहो तुमच्या ब्रेनची सर्जरी झालेली आहे, तुमच्या लक्षात येते का तुम्हाला काय झालेलं होतं, असं म्हणत संकर्षण जो आहे तो आकाशशी बोलत असतो. खरं तर संकर्षणच्या मनात आकाशबद्दल खूप राग असतो. त्याला सुचत नसतं की या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, या माणसामुळे माझी बायको मला सोडून गेलेली आहे, माझा मुलगा अनाथ झालेला आहे. कारण संकर्षणला माहिती होतं की त्याचा जो मुलगा आहे तो फक्त आणि फक्त आईशिवाय तो राहू शकत नाहीये. संकर्षणच्या या कामामुळे मीटिंग, कॉन्फरन्सेस, ऑपरेशन्स या सगळ्यामुळे त्याला ना त्याच्या फॅमिलीसाठी वेळच नसायचा द्यायला, कारण त्याच्यासाठी कुटुंबाचं सुखही तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळं संकर्षण या सर्व गोष्टी तिथे समजून घेत आहे आणि तो बोलत आहे. कारण आकाशच्या बाबतीत आकाशला डोक्याला त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा मात्र संकर्ष म्हणत असतो की आणखी भरपूर त्रास सहन करायचा आहे, त्यामुळं मिस्टर आकाश महाजन तुम्ही शांत राहा, तुमच्या मेंदूची सर्जरी झालेली आहे. रागिनीला मात्र कळत नसतं की तिला वाटत असतं की आता हा संकर्षण अधिकारी सगळं सांगून बसतोय की काय, नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र संकर्षण आता तिथे बोलत असतो, आकाशला सांगत असतो की आणखी धक्के पचवायचे आहेत, या मेंदूला तुम्हाला भरपूर
ताण द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. इकडे मानसी आणि अथर्व यांना क्षितिजाचा आवाज ऐकू आलेला आहे, म्हणून ते दोघंही त्या बाजूला चाललेले असतात. आणि त्यासोबतच इकडे भूमी तिथून निघालेली असते. क्षितिजा मात्र रडायची थांबतच नसते. क्षितिजा फक्त आणि फक्त रडत असते आणि तेव्हा भूमी तिला शांत करत असते. कारण कुठंतरी क्षितिजाच्या रडण्यामुळं भूमीचं कुटुंब तिच्यापासून जे लांब गेलेलं आहे ते जवळ येणार असतं. हा काहीतरी देवाचाच संकेत असणार आहे आणि त्यामुळंच हे सगळं झालेलं असू शकतं. त्यासोबतच भूमी क्षितिजाला शांत करत आहे आणि तेव्हा मात्र भूमीला खूप मोठा धक्का बसतो. कारण पाठीमागून मानसी आणि अथर्व दोघंही जोरात ओरडतात आणि तिला थांबायला सांगतात. इकडे संकर्षण आकाशचं चेकअप करत असतो आणि संकर्षण मात्र म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. कारण संकर्षण हा जो बोलत असतो तो उद्धटपणे बोलत असतो आणि तेवढ्यातच संकर्षणचं लक्ष त्या बेडवरती असलेल्या त्या पुडीकडे जातं, ज्याच्यामध्ये अबीर आणि फूल असतं, जो भूमीने दिलेलं असतं आणि त्या वारकऱ्यांनी आणून ते ठेवलेलं असतं. संकर्षण मात्र तिथे विचारतो, हे काय आहे? तेव्हा आकाश म्हणतो की पांडुरंगाचा प्रसाद आहे, वारीचा प्रसाद आहे. तेव्हा आकाशने हे बोलल्याबरोबर संकर्षण मात्र इकडे म्हणत असतो की हे इथे कसं आलं आणि हे कुणी दिलेलं आहे? तेव्हा आकाश मात्र आत्याला म्हणत असतो की अगं आत्या, तुला सांगायचं राहिलं, मला ना खात्री आहे की हे सगळं भूमीनंच माझ्याकडे दिलेलं असणार आहे. हे सगळं भूमीनंच केलेलं आहे, भूमीनंच पाठवलेलं आहे. हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हाच रागिनी जी आहे ती म्हणत असते की कसं शक्य आहे, हे भूमीने कसं आणून दिलेलं आहे. या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि संकर्षण म्हणत असतो, तुम्हाला कळतंय का मिस्टर आकाश महाजन, अहो तुम्ही ICU मध्ये आहात, कोणीतरी एखादी व्यक्ती येते आणि तुमच्याकडे हे सगळं आणून देते आणि तुम्हाला कळतंय का काय झालेलं आहे, तुमच्या लक्षात येत आहेत का ह्या सर्व गोष्टी? असं बोललं जात असतं. अहो त्यांची ब्रेन सर्जरी झालेली आहे. आकाश म्हणत असतो की भूमीनेच पाठवलेलं आहे. संकर्षणचं मात्र डोक्यात एकच सुरू आहे की भूमी इथे कशी आली असणार आहे, कारण भूमीने इथे येणं शक्यच नाही आहे. हे संकर्षणचं बोलणं असतं आणि तेवढ्यात भूमी आता अथर्व आणि मानसीच्या समोर असते. ते दोघंजणही भूमीच्या मागे धावत चाललेले असतात. भूमी मात्र थांबायला तयार नसते. भूमीताई थांब असं म्हणत दोघंही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण भूमी मात्र थांबत नाही. भूमी तशीच निघालेली असते. दोघंही तिच्या मागे धावत जातात. जवळजवळ भूमीला त्यांनी पकडलेलं असतं, पण भूमी काही थांबत नाही आणि भूमी जी आहे ती आता तिथून तशीच धावत निघते. आणि तेवढ्यातच एक स्ट्रेचरवरती पेशंट आणलेला असतो, इमर्जन्सी असते आणि सगळा गोंधळ हॉस्पिटलमध्ये सुरू होतो. आणि हॉस्पिटलमध्ये आता मानसी आणि अथर्वही भूमीला प्रश्न विचारत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे, कशा पद्धतीनं ह्या गोष्टी घडत आहेत, तू असं का वागतेय, म्हणजे एवढा तुझ्यापासून भाऊजींना किती माहिती आहे का त्रास होतोय, कारण भाऊजी शुद्धीवर आल्यापासून फक्त आणि फक्त तुझं नाव घेत आहेत. गेली 4 दिवस झालं आम्ही पाहतोय, तू एकदाही हॉस्पिटलला फिरकलेली नाहीये. या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र भूमी शांतच उभी असते. मानसी म्हणत असते की तुझाही तेवढाच जीव आहे ना त्यांच्यावरती, तुझंही तेवढंच प्रेम आहे ना, मग तू भाऊजींशी अशा पद्धतीनं कशी वागू शकतेस ग भूमीताई? तुला कळतंय का भाऊजींना किती त्रास होतो या सगळ्याचा? तुझ्या लक्षात येतंय का? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अथर्व मानसी प्रश्नावर प्रश्न विचारत असतात आणि या सगळ्यांकडे मात्र त्याची उत्तरं नसतात. तेवढ्यातच एक पेशंटची इमर्जन्सी आल्यामुळे गोंधळ होतो आणि भूमी तिथून निघून जाते, रिक्षा करते आणि ती घराकडे पोचलेली असते. तिच्या पाठोपाठ आता अथर्व आणि मानसी तिथं आलेले असतात आणि ते दोघंही आता भूमीचा शोध घेत असतात. आणि भूमी तिथं पोचलेली आहे आणि मग अथर्व आणि मानसी या दोघांनाही कळलेलं असतं की भूमी नक्कीच कुठेतरी गेलेली आहे. म्हणजे भूमी मुद्दामहून आपल्यापासून येणं टाळत आहे, आपल्या जवळ येत नाहीये, आपल्याशी बोलत नाहीये, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. म्हणून तर ते दोघंजण जे आहेत ते भूमीच्या मागे जातात आणि एका बंगल्याच्या समोर येऊन थांबतात. भूमी तिथं पोहोचलेली असते आणि तेव्हा मात्र त्यांना दोघांनाही कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिथं ते घर असतं ते म्हणजे संकर्षण अधिकारी, डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या बंगल्याच्या बाहेर आता अथर्व आणि मानसी आलेले आहेत. आणि अथर्व आणि मानसी जेव्हा डॉक्टर संकर्षण अधिकारी हे नाव पाहतात तेव्हा मात्र इकडे दोघांनाही धक्का बसतो. आणि त्या क्षणी मानसीला आठवतं ते म्हणजे रागिनीने तो फोटो दाखवलेला कॅफेमधला. ती म्हणत असते की कसं शक्य आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, म्हणजे असं कसं झालेलं आहे.
हे काय आहे? म्हणजे ताई इथं कशी आलेली आहे? ताईचा आणि डॉक्टर संकर्षण अधिकारीचा काय संबंध आहे? याच्या आधीही मी पाहिलेलं होतं, ती डॉक्टर संकर्षण अधिकारीला भेटायला जात होती, पण मला वाटलेलं की भाऊजींच्या ऑपरेशनच्या संदर्भात ती जात असेल असं डोक्यात चाललेलं असतं. परंतु अथर्व आणि मानसी दोघंही उतरतात आणि त्या बंगल्यात जाऊ लागतात. तेव्हा वॉचमन त्यांना अडवतात. तुम्ही कोण? तुम्ही इथे का चाललेला आहात? तुम्हाला कुठे जायचं आहे? हा प्रश्न उभा राहतो. तेव्हा ती सांगत असतात की आत्ताच्या मॅडम गेल्या त्या. तेव्हा तो वॉचमन सांगत असतो की त्या मालकीन आहेत आमच्या, डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचं घर आहे आणि त्या मालकीन आहेत असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र डॉक्टर संकर्षण यांच्या मालकीन म्हणजे आमच्या मालकांची ती बायको आहे ही गोष्ट आता यांच्याकडे आलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मानसी आणि अथर्व यांना कळायचं बंद झालेलं असतं. कारण हे सगळं काय आहे? हे असं का घडलंय? हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. मानसी म्हणत असते कसं शक्य आहे? ताई असं कसं वागू शकते? म्हणजे ताई या बंगल्यात? तेव्हा ते म्हणत असतात की तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का? अपॉइंटमेंट नसेल तर तुम्ही आत नाही जाऊ शकत. मानसी म्हणत असते अहो माझी मोठी बहीण आहे ती, आणि आता तुम्ही मला अपॉइंटमेंट लेटर मागताय? अहो मी कशी अपॉइंटमेंट घेऊ तिची? माझी बहीण आहे, माझ्या बहिणीला भेटायचं आहे मला. इकडे आकाश जो आहे तो बेडवरून उठत असतो आणि तो म्हणत असतो की मला जायचं आहे. तेव्हा मात्र आकाशला इकडे रागिनी म्हणत असते कुठे जायचं आहे? आणि डॉक्टरांनी तर सांगितलेलं असतं की तुम्हाला आज डिस्चार्ज दिला जाईल आणि आकाशला तर जायचं आहे बाहेर, असं आकाशचं बोलणं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे रागिनी जी आहे ती त्याला म्हणत असते की अजिबात नाही, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुला डिस्चार्ज मिळणार आहे, पण तू उठून कुठेही जायचं नाही असं त्याला सांगत आहे. आणि रागिनीच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की खूप मोठा बॉम्ब फोडायचा आहे आणि इकडे आकाशची त्याचबरोबर भूमीची वाट लावायची आहे. पुन्हा भूमीचे सगळे दरवाजे जे आहेत ते बंद करून टाकायचे आहेत आकाशच्या आयुष्यातले येण्याचे, हे रागिनीने ठरवलेलं असतं. आणि तसंच रागिनी आकाशला बोलत असते. त्यासोबतच इकडे रागिनी जी आहे ती आकाशला म्हणत असते की आकाश शांत हो, कुठेही नाही जायचं, हे काय तुझं चाललेलं आहे? हे मला अजिबात पटत नाही हा, असं रागिनी त्याला सांगत आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या असं काय करतेस? मला जायचं आहे, तुला माहिती आहे ना मला गेलं पाहिजे. कारण तू बघ ना कसं शक्य आहे? अगं मला जायचं आहे, भूमीकडे जायचं आहे. आणि तू बरं गायकवाड साहेबांना फोन तरी कर बरं, म्हणजे एकदा गायकवाड साहेबांना फोन केला ना तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी रागिनी आकाशला समजवत असते. रागिनीचं म्हणणं असतं की नाही, जे काय घडलेलं आहे ना ते खूपच भयानक असं घडलेलं आहे आणि त्याचमुळं या सर्व गोष्टी समोर आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे भूमी आता घरी पोचलेली असते. क्षितिजाला घेऊन ती घरात येते आणि ती म्हणत असते की माफ करा मला अथर्व, मानसी मला माफ करा, माझ्या बाबतीत चूक झालेली आहे, मी अशा पद्धतीने वागायला नको होतं. खरंच मी तुम्हाला काहीच उत्तर देऊ शकलेले नाही आहे, काय करणार आहे? भूमीला आठवतं डॉक्टर संकर्षणने सांगितलेलं असतं माझ्याशी जर चीट करण्याचा प्रयत्न केला, मला फसवायचा प्रयत्न केला तर अख्ख्या महाजन कुटुंबाला रस्त्यावर आणणारे मी, हे डॉक्टर संकर्षणने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळंच इकडे भूमीने हा निर्णय घेतलेला असतो. कारण भूमीने ठरवलेलं असतं की माझ्या एकटीसाठी अख्ख्या कुटुंबाच्या जीवाशी मी नाही खेळू शकत असं भूमीला वाटत असतं. आणि डॉक्टर संकर्षणने तिला तशी धमकीच दिलेली असते. त्यामुळं भूमीला कळत नसतं की काय करावं, नक्की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज कराव्या हीच भूमीला कळत नाही आहे. भूमी म्हणत आहे की अथर्व, मानसी मला माफ करा, मी खरंच तुमच्याशी चुकीचं वागलेली आहे, पण मी कोणाला काहीच नाही सांगू शकत आहे. माझ्या बाबतीत काय झालं आहे ना हे मलाच कळत नाही आहे, तर मी तुम्हाला काय सांगणार आहे, हे बोलणं चाललेलं असतं. भूमी मात्र आता विचार करत आहे की मी काय करू. तिच्या डोळ्यात पाणी येत आहे, कारण माझ्या प्रत्येक संकटामध्ये मला साथ दिलेली आहे, पण आज ही वेळ माझ्यावर आलेली आहे, मी इथे काहीच नाही करू शकत आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि भूमी मात्र विचार करत आहे की मी काय करू, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, म्हणजे हे सगळं मला शांतपणे निस्तरता येईल, हा विचार भूमीच्या डोक्यात सुरू झालेला आहे. इकडे तो वॉचमन जो आहे तो त्या दोघांनाही आत पाठवायला तयार नाही आहे. आणि तेवढ्यातच ओजस जो असतो तो म्हणत असतो आजी तू कुठे आहे, मला भूक लागली आहे, मला खायला हवं आहे असं ओजस म्हणत असतो. भूमी मात्र रडत असते. भूमीला कळत नाही आहे की गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करू, कारण तिला फक्त त्रासच समोर दिसत असतो. ओजस मात्र म्हणत असतो की मला भूक लागले, मला भूक लागले, मला काहीतरी खायला हवं आहे.
आजी माझ्यासाठी काय बनवले खायला, असं ओजस बोलत असतो. आणि तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की बाळा तुला काय हवंय, मी देऊ का तुला. तेव्हा ओजस म्हणत असतो की नाही, आणि तो तिथून रागाने तसाच निघून जातो आणि आपल्या आईच्या फोटोच्या समोर येतो. आणि त्या फोटोच्या समोर उभा राहून तो बोलत असतो की आई मला भूक लागली की तुला बरोबर कळायचं, मग तू बरोबर मला खायला द्यायचीस, पण आता मला कोण देणार आहे, कोणाला कळणार मला भूक लागलेली, हे त्याचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र ओजस पुन्हा माघार येतो आणि भूमीला म्हणतो की नाही, पुन्हा प्रयत्नही करायचा नाही आहे माझ्या जवळपास येण्याचा, मला काही विचारण्याचा. हे सगळं ओजस बोलत असतो. आणि तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला असतो, कारण भूमी तिच्या परीने प्रयत्न करत आहे ओजसला समजवण्याचा, पण ओजस ऐकायलाच तयार नाही आहे. ही गोष्ट भूमीच्या लक्षात आलेली असते. तेवढ्यातच डोरबेल वाजते. भूमी म्हणते कोण आलं असेल, म्हणून भूमी दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडते तर दारात अथर्व आणि मानसी आलेले असतात. आणि मग भूमी त्यांना घेऊन बंगल्याच्या बाहेर येते. आणि तिथं अथर्व आणि मानसी तिला विचारत असतात तुझं काय चाललंय, इथं तू कशी आली आहेस, काय आहे नक्की. भूमी मात्र शांत असते, त्यांच्या दोघांशीही नजर मिळवत नसते, कारण तिला नजर मिळवायचीच नाही आहे. तिला माहिती आहे की तिची काय चूक झालेली आहे आणि म्हणूनच भूमी शांतपणे तिथं उभी असते. मानसी मात्र तिला विचारत असते. मानसीचं असं म्हणणं असतं की ताई सांग, का असं करतेस तू, काय आहे कारण या सगळ्या मागं. हे सगळं मानसी तिला विचारत आहे, पण भूमीकडे मात्र उत्तरच नाही आहे. भूमी म्हणत असते की मानसी समजून घे, या घरात आल्यापासून, आकाशच्या आयुष्यात आल्यापासून मी फक्त आणि फक्त त्रासच सहन केलेला आहे. तेव्हा इकडे भूमीला मानसी म्हणत असते की ताई तू असं आडवं बोलू नकोस, मला ना क्लिअर सांग की नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, नक्की कशामुळे हे सगळं घडत आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं मला मिळाली पाहिजेत, असं मानसी बोलत असते. अथर्वही बोलत असतो. अथर्व म्हणत असतो मान्य आहे भूमीताई. तेव्हा भूमी म्हणते की मला सांगा, लग्न झालं तेव्हा आकाशची काय अवस्था होती, मला सांग, माझ्याकडे ऑप्शन होता का, मला सांग, तुझ्या मनातल्या गोष्टी तू कोणाला बोलतेस, तुझ्या नवऱ्याला ना, अथर्वला बोलून दाखवतेस, पण माझ्या बाबतीत काय झालं, मी काहीच करू शकत नाही आहे, कारण अथर्व तुम्हाला दोघांनाही माहिती आहे की आकाश कसा होता आणि त्यानंतर आकाश बरा झाला, पण त्या घरातल्यांनी कधी आम्हाला सुखाचं राहू दिलं का एकत्र, कारण माझ्या विरोधात कारस्थानं करायला तयारच होते. मी फक्त कारस्थानं आहेत ती सोडवत होते आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत मी कधीच विचार केला नाही. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत विचार केला, कुटुंबावर कोणतं संकट येते त्या बाबतीत मी विचार केला. हे सगळं भूमी बोलत आहे, परंतु भूमी जी आहे ती फक्त बोलतच राहते. आणि इकडे अथर्व आणि मानसी यांना मात्र कळतच नाहीये की हिच्या डोक्यात नक्की काय आहे, ही अशा पद्धतीनं का बोलते, कारण त्याची टोटलच त्यांना लागत नसते. भूमीला मात्र प्रश्न पडलेला असतो की मी काय सांगू यांना, कशा पद्धतीने उत्तरं देऊ, भूमीला कळतच नसतं. भूमी मात्र म्हणत असते की तुम्ही समजून घ्या ना, आणि मग भूमी त्या ग्लासात पाणी ओतत असते. तेव्हा अथर्व तिला म्हणतो की अगं भूमीताई तो ग्लास भरलाय. तेव्हा भूमी म्हणते आता कळलं ना, भरलंय ना सगळं, मी तरी काय करू, मी तर कशा पद्धतीने सोडवू सगळं, मलाच कळत नाही आहे, मला कळतच नाही आहे की माझ्यातला नक्की हा चेंज काय आहे, हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करू, असं भूमी बोलत असते. आताच तू बोललास ना की बरोबर आहे, इतक्या संकटावर मात केलेली आहे, बघ ना क्षितिजा जन्माला आल्यापासून तिला तर फक्त आणि फक्त त्रासच सहन करायला लागलेला आहे, तिलाही बिचारीला एक क्षण आनंदाचं जगता आलं नाही. मानसी म्हणत असते ते सगळं कळलंय आम्हाला, पुढे बोल. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते तूच बोललीस ना, बरं ऐक, आता आकाशच्या ऑपरेशन दरम्यान संकर्षण आणि माझी भेट झाली आणि त्यानंतर मी आणि संकर्षण आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणून मी संकर्षणकडे आले. भूमी हे बोलत असते तेव्हा आकाश आणि मानसी, इकडे अथर्व आणि मानसी या दोघांनाही धक्का बसलेला असतो. ते दोघंही बोलत असतात, ते दोघंही म्हणत असतात की नक्की काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की मी मूव्ह ऑन व्हायचं ठरवलेलं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जायचं ठरवलेलं आहे, हे भूमी बोलत असते. आणि तेव्हा मात्र आकाशला मागे सोडून मी पुढे जायचं ठरवले हे जेव्हा भूमी बोलते तेव्हा अथर्व आणि मानसीला खूप मोठा धक्का बसतो, कारण मानसी म्हणत असते की शक्यच नाही आहे, जे काही तू ताई बोलते ना या गोष्टीला अर्थच नाही आहे, असं मानसीचं म्हणणं असतं. परंतु भूमीने हे स्पष्ट सांगितलेलं असतं. शेवटी मानसी म्हणत असते की माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मग मला सांग की काय झालेलं आहे, तरच मी तुझ्या गोष्टींवर विश्वास ठेवेल, असं म्हणत मानसी भूमीला विचारत आहे. तिला प्रश्न विचारून ती ते भांबावून सोडत आहे, परंतु भूमी जी आहे ती मात्र
खूपच हायपर झालेली असते. भूमी म्हणत असते की बास. त्यानंतर मानसी इकडे भूमीला म्हणते की सांग, माझ्या डोक्यावर हात ठेव आणि माझी शपथ घेऊन सांग की हे सगळं खोटं आहे, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, या कुठल्याच गोष्टींशी काहीही संबंध नाहीये, सांग तू. असं मानसी जेव्हा भूमीला बोलत असते तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला आहे. इकडे आकाशला डिवोर्स मिळालाय, आकाशला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आकाशला घरी आणलेला आहे. आकाशला जेव्हा घरी आणलेलं असतं तेव्हा मात्र आकाश जो आहे तो खूपच पॅनिक होत असतो. आकाशला वाटत असतं की कुठं आहे भूमी, कुठं आहे भूमी, काय येत नाहीये. हा एकच प्रश्न आकाशचा असतो, कारण भूमी कुठं आहे या बाबतीतलं काहीच उत्तर त्याला कोणाकडूनच नीट मिळत नसतं. म्हणून तर आकाशला धक्का बसत असतो आणि आकाश जो आहे तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे जी पौर्णिमा आहे ती मात्र आता वेगळ्या काड्या करायचं काम करते. ती म्हणते की भूमी, बघितलं का हे पुरावे आकाश, तुझी बायको जी आहे ना ती तुझ्याबरोबर प्रामाणिक नाहीये, ती ना तुला सोडून गेली. काही झालं तरीही तिनं तुला सोडून गेली आकाश, एवढं लक्षात ठेव. आणि तिने तो जो व्हिडिओ आहे संकर्षणचा आणि भूमीचा कॅफेमधला तो व्हिडिओ आकाशला दाखवते आणि इकडे रागिनी मात्र हसत असते. तिला खूप आनंद झालेला असतो, कारण हा सगळा डाव तर रागिणीचा आणि पौर्णिमाचा असतो आणि पौर्णिमाने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.